नमस्कार मित्रांनो, नोकरी बघाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजची भरती आपण जी बघणार आहे, सिडकोमध्ये निघालेली आहे. 29 जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये आपल्याला सहाय्यक विकास अधिकारी, सामान्य आणि क्षेत्राधिकारी यासाठी म्हणजे अनुक्रमे सहाय्यक विकास अधिकारी या पदासाठी 24 जागा आणि क्षेत्राधिकारी या पदासाठी 5 जागा अशा एकूण 29 जागांसाठी भरती निघाली आहे. भरतीचा अर्ज भरायच्या पूर्वी आपल्याला एक विनंती आहे, जर आपण अजूनही आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाला नसाल तर इथं दिलेल्या लिंकवर क्लिक करून जॉईन नावावर क्लिक केल्यानंतर आपण आपल्या नोकरी बघाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होता. या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला एक फायदा मिळतोय. तो फायदा म्हणजे तुम्हाला सगळ्या अपडेट्स तुम्हाला अप टू डेट रोजच्या रोज या आपल्या ग्रुपवरती मिळतात. मित्रांनो, तुम्ही जॉईन व्हाल ही याची अपेक्षा करतो आणि मी पुढचा तुम्हाला भरतीची माहिती देतोय. तर सिडको भरती 2024 आपण जी बघायला लागलोय त्यामध्ये सहाय्यक विकास अधिकारी या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी जर तुम्ही घेतली असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकताय. पदव्युत्तर पदवी असेल त्यामध्ये HR ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मार्केटिंग ही पाहिजे, तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकताय. सोबतच तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. दुसरी पोस्ट आहे ती क्षेत्राधिकारी. या क्षेत्राधिकारी या पदासाठी आपली कोणत्याही शाखेतील पदवी झालेली असली पाहिजे आणि 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. मित्रांनो, यासाठी जी वयाची अट आहे ती 15 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे. SC ST जर कास्ट असेल तर 5 वर्षांची सूट आहे आणि OBC साठी 3 वर्षांची सूट आहे. तसेच यावेळेस पहिल्यांदाच आपण बघितलेलं आहे की दिव्यांगांसाठी 7 वर्षांची सूट आहे. या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आपण दिव्यांग असाल तर 7 वर्षांची सूट आपल्याला मिळालेली आहे, किंवा OBC मध्ये असेल तर 3 वर्षांची आणि SC ST कास्ट मध्ये असेल तर 5 वर्षांची सूट मिळाली आहे. सिडको भरती 2024 जी आहे त्या भरतीचा फॉर्म भरायचे, त्या फॉर्म साठीची जी फी आहे ती ओपन EWS आणि जनरल साठी, OBC साठी आणि EWS साठी 1180 रुपये, राखीव प्रवर्ग म्हणजे SC आणि ST किंवा माजी सैनिक यांच्यासाठी 1062 रुपये अशी फी आहे. त्यानंतर मित्रांनो, याचं जे नोकरीचं ठिकाण आहे ते संपूर्ण भारत असणार आहे आणि यासाठी जो पगार आहे तो पद क्रमांक 1 साठी 56,100 ते 1,77,500 रुपये असणार आहे आणि पद क्रमांक 2 साठी 41,800 रुपये ते 1,32,000 रुपये प्रति महिना पगार असणार आहे. अधिक माहितीसाठी आपण ही जाहिरात बघू शकताय. त्यानंतर सिडको भरतीचे जे डेट्स आहेत त्या डेट्समध्ये आपला ऍप्लिकेशन जे सुरू झाले ते 12 डिसेंबर रोजी सुरू झालेत. म्हणजे या भरतीचे फॉर्म सुरू होऊन 8 दिवस झाले. त्यानंतर लास्ट डेट जी आहे अप्लाय करायची ती 11 जानेवारी 2025 आहे. तुम्ही 11 जानेवारी पर्यंत कधीही या पदांसाठी अर्ज करू शकता. परीक्षा जी आहे ती नंतर आपल्याला कळवण्यात येईल. मित्रांनो, यानंतर या सिडको भरतीसाठी ज्या महत्त्वाच्या लिंक्स आहेत, म्हणजे आपल्याला जर जाहिरात बघायची, आपल्याला अर्ज करायचे किंवा आपल्याला याची ऑफिशियल वेबसाईट पाहिजे किंवा आपल्याला इतर कोणतीही माहिती पाहिजे, तर जर तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर जाहिरात पहावरती क्लिक करा. इथं पूर्ण जाहिरात ओपन होऊन जाईल. या जाहिरातीमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. इथं कास्ट दिली आहे, त्या कास्ट प्रमाणे कुठल्या कास्टसाठी किती जागा आहेत. इथं अराखीव मध्ये 11 जागा आहेत, अशा एकूण 24 जागा ओके सगळ्या याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपण जर सगळी माहिती बघितली आणि आता तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि हा फॉर्म भरून टाकायचा आहे ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघायला त्याच दिवशी, तर इथं अर्ज करावर डायरेक्ट क्लिक करा. इथं IBPS थ्रू भरते, त्यामुळे सगळ्यात सोपी प्रोसेस आहे. आपला आधार कार्ड, आपला फोटो, आपली सही, त्या डाव्या हाताचा अंगठा आणि हाताने लिहिलेलं डिक्लेरेशन एवढंच तुम्हाला पाहिजे आहे. क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुमचं नाव 2 वेळा टाकायचं आहे, वडिलांचं नाव 2 वेळा टाकायचं आहे आणि तुमचं शेवटचं नाव म्हणजेच तुमचं आडनाव 2 वेळा टाकायचं आहे आणि या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर मित्रांनो, इथे आपला मोबाईल नंबर देखील विचारलाय. तो चालू सुस्थितीत असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे, जेणेकरून भरतीची सर्व माहिती तुम्हाला त्या नंबरवरती येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे. ईमेल ID टाकताना इथं फक्त ईमेल ID, तुमचे ते अंक वगैरे काय असतील ते टाकायचं आणि @gmail.com जे आहे ते सगळं इथं दिलेलं. इथं @gmail.com सर्च करायचं. इथं मात्र टाकताना पूर्ण तुमचा ईमेल ID टाकायचा. इथं तुम्ही दिलेला कॅप्चा टाका आणि इथं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर जाताय. तिथं तुम्हाला फोटोनी सही अपलोड करायची आणि त्यानंतर तिसरी स्टेप आहे, तुम्हाला पूर्ण माहिती वाचायची आहे. त्यामधली डिटेल्समध्ये जे काही विचारलेले डिटेल्स आहेत त्या सगळ्या डिटेल्स भरायच्या आहेत आणि हा फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू बघायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर फॉर्म कसा आहे, त्यामध्ये काय चुकलंय, स्पेलिंग मिस्टेक, जन्मतारखा चुकलेत, पर्सेंटेज चुकले, सगळी चुका वगैरे त्या बघायच्या. त्यानंतर लास्ट प्रोसेस आहे ती पेमेंट करायची. तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचा एक अर्ज रिझर्व होऊन जातोय. त्यानंतर आपण फक्त आपला ईमेल ID चेक करायचा जेव्हा की भरतीचं कधी हॉल तिकीट येईल. त्यानंतर हॉल तिकीटची प्रिंट काढायची, कलर प्रिंट, आणि त्यासाठी जो विचारला जाणारा ऍप्लिकेशन नंबर किंवा पासवर्ड आहे तो तुम्हाला हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही परत एकदा मेन पेजवरती येऊन लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्मची प्रिंट मिळेल. प्रिंट जपून ठेवा मित्रांनो, आणि त्यानंतर त्याचा पासवर्ड सुद्धा त्यावर लिहून ठेवला तरी चालेल, अथवा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, त्याची अधिकृत वेबसाईट आहे, म्हणजेच या भरती जी आहे ती कुठल्या डिपार्टमेंट थ्रू घेण्यात आलेली आहे त्याचा अधिकृतची वेबसाईट आहे, म्हणजे सिडको शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित असा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. ते सिडकोच्या तुम्ही मेन पेजवरती इथं जाताय. त्यानंतर
मेन पेजवर गेल्यानंतर तुम्हाला इथं सगळी माहिती दिसेल. ती माहिती तुमच्या जर कामाची असेल तर वापरा, नाहीतर सोडून द्या. परीक्षेचं जे स्वरूप असणार आहे ते इथं दिलेलं आहे. इंग्रजी जनरल इंग्लिश असेल 10 प्रश्न असतील, 20 मार्क असतील. जे काही मराठी आहे ते पण जनरल मराठी असेल, 10 प्रश्न असतील, 20 मार्क्स असतील. सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान हे 35 प्रश्न असतील, 70 मार्क आहेत. आणि लॉ म्हणजेच विधी याची जी मार्क्स हे असणार आहे प्रश्न, ते 20 प्रश्न असणार आहेत, 40 त्याच्यासाठी मार्क्स असणार आहेत. आणि नैसर्गिक क्षमता म्हणजेच ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग जे असेल, नैसर्गिक क्षमता व कौशल्य आणि आकलन क्षमता ह्याच्यासाठी 25 प्रश्न असतात आणि 50 मार्क असणार आहेत. असे एकूण 100 प्रश्न आणि 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. 120 म्हणजेच 2 तासांसाठी हा पेपर असणार आहे. त्यामध्ये इंग्रजी असेल लँग्वेज किंवा इंग्रजी आणि मराठी असेल, तुम्हाला जी सोपी पडेल ते तुम्ही देऊ शकता मित्रांनो. तसंच सेम इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग हे क्षेत्राधिकारी म्हणजेच दुसऱ्या पदासाठी असणार आहे. सेम सगळ्या गोष्टीत 2 तास भेटतील. त्याला पण 200 गुणांसाठी 100 प्रश्न भेटतील. त्यानंतर मित्रांनो इथं दिलेलं आहे ते म्हणजे इथं पदसंख्या दिलेली आहे आणि पगार दिलेला आहे. तर हा पगार आणि पदसंख्या तुम्ही इथं वाचू शकताय. तर त्यानंतर जर तुम्हाला या भरतीचा अर्ज कसा भरायचा हे माहित नसेल तर इथं दिलेली सगळी माहिती वाचा. अगदी आपण याच्यामध्ये स्क्रीनशॉट सुद्धा बघू शकतोय की क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही IBPS हा फॉर्म भरू शकताय. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल, बरेच जण व्हिडिओला लाईक पण करत नाहीत आणि सबस्क्राईब पण करत नाहीत. हे सगळे व्हिडिओज बनवतो मी तुमच्यासाठी. जर तुम्ही लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं तर मी थोडं अजून जास्त चांगल्या पद्धतीने हे व्हिडिओज बनवेन व आपल्यासमोर लवकरात लवकर हे व्हिडिओ येतील, याची सगळी माहिती येईल, डिटेल्स येतील. याची मी मित्रांनो सोय करतोय तुमच्यासाठी. फक्त माझी तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि तुमच्या एका गरजू मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यालाही या भरतीची माहिती घेता येईल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.